मी आज काय करणार आहे माहितीये का? चुलीवर छानपैकी खमंग असे शेंगदाणे भाजून घेणारे. आता आषाढी एकादशी येत आहे ना, त्या शेंगदाण्याचं कूट तर आपल्याला लागतंच, पण ते जर चुलीवर भाजलं तर किती सुंदर कूट होतं तयार. बघूया चला आपण. चूल छानपैकी पेटल्यावर आता मी त्याच्यावर ठेवली आहे कढई तापत. आता त्या कढईमध्ये शेंगदाणे घालूया. आता छानपैकी खरपूस शेंगदाणे भाजून झालेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. आता आपण कढई खाली उतरवायची आणि मिक्सरला हे शेंगदाणे फिरवून घ्यायचे. मस्त असं चुलीवर भाजलेल्या शेंगदाण्याचं शेंगदाणा कूट तयार.